नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत गौरीसाठी पहिल्या दिवसाचा नैवेद्य कसा तयार करायचा। जेव्हा आपल्याकडे गौरीचं आगमन होतं त्या दिवशी आपला नैवेद्य असतो तो म्हणजे भाजी भाकरीचा। तर आज आपण पाहणार आहोत शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य कसा तयार करायचा। त्याचसोबत आज आपण थापी वडी कशी तयार करायची ते सुद्धा पाहणार आहोत। तर हा संपूर्ण नैवेद्याची थाळी आपण आज बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। पहिल्यांदा पहा, या ठिकाणी मी भाजी छान स्वच्छ करून घेतलेली आहे। तर ही शेपूची भाजी पूर्ण अख्खी पेंडी मी या ठिकाणी घेतलेली आहे। तर आता आपण या पेंडीला पूर्णपणे बारीक असं कापून घेऊया। त्यानंतर आपण याला थोडंसं पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत, कारण ही भाजी थोडीशी आपल्याला फुलवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण याला पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत सुद्धा ठेवणार आहोत। तर पहा, या पद्धतीने एकदम बारीक अशी आपण भाजी कापून घ्यायची सुरुवातीला। तर भाजी छान अशी आणल्यानंतर बाजारातून निवडून घ्यायची आणि एकसारखी जुळवून ठेवायची, म्हणजे आपल्याला या पद्धतीने कटिंग करणं सोपं जातं। आणि भाजी एकदम बारीक कट केली की ती शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजली जाते। तर या पद्धतीने पहा, शेपूची भाजी आपली कट करून झालेली आहे। आता आपण एका थाळीमध्ये घेऊन यामध्ये पाणी घालून ठेवूया, म्हणजे भाजी थोडीशी फुलली जाते आणि छान टवटवीत पण होते। आणि यामध्ये जर काही आणखी थोडी घाण वगैरे असेल तर ती सुद्धा निघून जाते। तर या पद्धतीने पहा, आपण यामध्ये आता 2 पेला पाणी घालून ही भाजी छान भिजवून घेऊया। तर आपली भाजी आपण भिजण्यासाठी ठेवलेलीच आहे। आता आपण एका बाजूला डाळ सुद्धा भिजत ठेवणार आहोत। तर ही भाजी करताना आपण यामध्ये मुगाची डाळ, चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ अशी कोणतीही डाळ मिक्स करू शकतो। तर या ठिकाणी मी मुगाची डाळ आणि चणा डाळ मिक्स करणार आहे। तर पहा, अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ मी घेतलेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचाभर अशी चणा डाळ घालूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1 चमचाभर तुरीची डाळ सुद्धा घालू शकता। आता पहिल्यांदा या दोन्ही डाळी व्यवस्थित धुवून घेऊया। तर थोडंसं पाणी घालून पहा, या प्रकारे व्यवस्थित हाताने चोळून अशी डाळ धुवून घ्यायची, म्हणजे याला जर काही घाण लागली असेल किंवा पावडर लावून ठेवली असेल तर ती निघून जाते आणि आपली डाळ एकदम स्वच्छ होते। तर आता या पद्धतीने पहा, भरपूर असं पाणी घालून आपण डाळ भिजत ठेवलेली आहे आणि थोड्या वेळाने पाहिलं तर आपली भाजीसुद्धा छान फुललेली आहे। तर आपण भाजी पाण्यातून बाहेर काढून घ्यायची, पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि भाजी बघा चॉपिंग बोर्डवर मी काढून ठेवलेली आहे। तर या पद्धतीने भाजी छान फुलवून घेतली की ती पटकन शिजते सुद्धा। तर आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया। फोडणीच्या तयारीसाठी आपण एका खलबत्त्यामध्ये मसाला कुटून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण पहा, या ठिकाणी काही मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या आहेत। आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा एवढं जिरं सुद्धा यामध्ये घालणार आहोत। आणि आता आपण खलबत्त्यामध्येच हा मसाला संपूर्ण कुटून घेऊया। मिरची, लसूण आणि आपला जिऱ्याचा ठेचा करून घ्यायचा आहे। तर छान असं बारीक आपण याला खलबत्त्यामध्येच बारीक करून घेऊया। जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये बारीक करायची नसेल मिरची आणि लसूण तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हा ठेचा तयार करून घेऊ शकता। तर या पद्धतीने पहा, एकदम बारीक असा आपला आता हा ठेचा वाटून झालेला आहे। तर एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आता आपण भाजी फोडणी टाकून घेणार आहोत। तर भाजी फोडणी टाकण्यासाठी मी 1 मध्यम आकाराचा कांदासुद्धा बारीक कट करून ठेवलेला आहे आणि तो सुद्धा आपण फोडणीमध्ये घालणार आहोत। तर एका कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे एवढं तेल घ्यायचं आहे। आता हे तेल छान तापू द्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये जिरे घालायचे आहेत। आता यामध्ये थोडासा हिंग घालूया, अर्धा चमचा एवढा हिंग घातलेला आहे। आता आपण यावरती जो मसाला ठेचून ठेवला होता तो घालायचा आहे आणि हा परतून घेऊया। आता आपण मसाला संपूर्णपणे तेलामध्ये छान असा लसूण मिरचीचा मसाला परतून झाला की यावर आपण मध्यम आकाराचा कांदा जो बारीक कट करून ठेवला होता तो सुद्धा घालायचा आणि तो सुद्धा छान परतून घ्यायचा। अगदी कांदा एकदम मऊसूद होईपर्यंत आपण हे संपूर्ण मिश्रण असं तेलामध्ये छान परतत राहायचं आहे। तर 1 मिनिटभर झालं की पहा, आपला फोडणी छान अशी एकजीव होते आणि कांदासुद्धा छान सॉफ्ट पडायला सुरुवात होते। आता या स्टेजला आपण यामध्ये भाजी घालणार आहोत। तर जी भाजी आपण पाण्यामधून काढून पिळून ठेवली होती ती भाजी आता आपण यामध्ये घालूया। तर पहा, शेपूची भाजी आपण आता या कढईमध्ये फोडणीमध्ये घातलेली आहे। आता आपण शेपूची भाजी फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया।
तर या स्टेजला आपण मीठ घालण्याची घाई करायची नाही, कारण भाजी शिजल्यानंतर त्याचं आकारमान कमी होतं. त्यासाठी आपण थोड्या वेळाने मीठ घालायचं आहे. लगेच मीठ तर मिठाचा अंदाज आपला चुकू शकतो, मीठ जास्त होण्याची शक्यता असते. आणि शेपूची भाजी थोडीशी मुळातच खारट असल्यामुळे आपण यामध्ये अगदी कमी मीठ घालायचं आहे. तर पहा, आता अर्धा मिनिट आपण संपूर्ण भाजी अशी एकत्र असं फोडणीमध्ये करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तर अगदी अर्धा चमचा एवढंच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे, यापेक्षा जास्त आपण मीठ घालायचं नाही. आता मीठ घातल्यानंतर सुद्धा हे मीठ आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण जी डाळ भिजत ठेवली होती ती डाळसुद्धा छान भिजलेली आहेत. आपण 2 डाळी एकत्र करून भिजत ठेवलेल्या आहेत, तर त्या छान भिजलेल्या आहेत आणि या भिजलेल्या डाळीच आपण यामध्ये घालायच्या आहेत. जर तुम्हाला चणा डाळ शिजवून घालायची असेल या भाजीमध्ये, तरीसुद्धा तुम्ही शिजवलेली चणा डाळसुद्धा या भाजीसाठी वापरू शकता. तर मी या ठिकाणी पहा, थोड्या वेळ आता यावर झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे आणि त्यानंतरच डाळी मिक्स करणार आहे. तर पहा, पहिली वाफ आपली भाजीला काढून झालेली आहे आणि भाजीला छान पाणी सुटलेलं आहे. भाजीमध्ये मीठ घातलं की लगेच पाणी सुटायला सुरुवात होते. आता भिजवलेल्या डाळीपैकी मी 3 चमचे डाळ यामध्ये घातलेली आहे आणि आता डाळसुद्धा मिक्स करून घेऊया. तर या पद्धतीने पहा, डाळसुद्धा आपली आता मिक्स करून झालेली आहे आणि आता आपल्याला ही पूर्ण भाजी पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. जे भाजीला पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच आपली संपूर्ण भाजी शिजली जाते. तर आता 5 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आणि याच्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे. तर या स्टेजला आपण आता 2 चमचे एवढं दाण्याचं कूट घालायचं आहे. तर दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून आपण जे कूट करून ठेवलेलं असतं तेच या भाजीला आपण घालायचं आहे. कूट घातलेली भाजी छान मिळून येते आणि चवीलासुद्धा छान लागते आणि या भाजीचा थोडासा जो उग्र वास असतो तो सुद्धा शेंगदाण्याच्या कुटामुळे थोडासा कमी होतो. त्यामुळे दाण्याचं कूट आपण यामध्ये घातलेलं आहे. तर आता आपण यावर परत झाकण ठेवूया आणि परत 2 मिनटासाठी याला एक छान वाफ काढून घेऊया. तर आपली भाजी पहा तयार झालेली आहे. झाकून ठेवूया आपण आता आणि पुढच्या तयारीला लागूया. तर या ठिकाणी आपण पाटवडी करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी पहा, 1 कप एवढं आपण चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर 1 कप एवढं चणा डाळीचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पहिल्यांदा पाणी मिक्स करायचं आहे. तर काही वेळेला आपण पाटवडी बनवतो त्यावेळेला खूप आपल्या वडीमध्ये गाठी होतात आणि आपल्याला एकसारखी अशी वडी थापायला येत नाही. तर त्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे. तर पहिल्यांदा आपण अर्धा कप पाणी या बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि बेसनाची एक अशी छान स्लरी तयार करून घ्यायची की ज्यामुळे आपण जेव्हा याचं पिठलं बनवणार आहोत तेव्हा त्या पिठल्यामध्ये अजिबात गाठी होत नाही. तर एकसारखं असं आपल्याला ते पिठलं बनवून घेता येतं आणि आपली जी थापी वडी आपण नंतर थापायला घेतो तर त्यामध्ये जास्त गाठी राहत नाहीत. त्यासाठी आपण या पद्धतीने पहा, पहिल्यांदा बेसनाची छान अशी स्लरी करून घ्यायची आहे. तर 1 कप बेसनासाठी मी अर्धा कप पाणी पहिल्यांदा ओतलं होतं. तर अर्धा कप पाणी मिक्स केल्यानंतर पहा, आपल्याला स्लरी थोडीशी घट्ट वाटत आहे. तर आता यामध्ये परत आपण अर्धा कप एवढं पाणी घालूया आणि छान अशी याची मस्त अशी पेस्ट तयार करून घेऊया. ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने पातळसर पेस्ट तयार करून घेतली की ही आपल्याला पाण्यामध्ये सोडायला सोपी जाते आणि अशी स्लरी आपण बनवून ठेवली तर आपली थापी वडीमध्ये अजिबातसुद्धा गाठी होत नाहीत. तर या पद्धतीने पहा, आपली स्लरी तयार झालेली आहे आणि या बॅटरसोबतच आपल्याला अजून 1 कप एवढं बेसन लागणार आहे. तर ते 1 कप एवढं बेसनसुद्धा आपण आत्ताच काढून घ्यायचं आहे. फोडणी घातल्यानंतर आपल्याला वडी बनवताना लागेल एवढं बेसन आपण मिक्स करू शकतो. तर त्यासाठी हे 1 कप एवढं बेसन आपण आधीच काढून ठेवायचं आहे. टोटली 2 कप बेसन आपल्याला या ठिकाणी लागत आहे. तर आता थापी वडीसाठी आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 चमचाभर जिरं आपण घेतलेलं आहे. तर हा मसाला छान आपण आता उकळीमध्ये कुटून घेऊया. जर तुम्हाला हा मसाला उकळीमध्ये कुटायचा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. पण असा उकळीमध्ये तयार केलेला ठेचा चवीला सुंदर लागतो
आणि त्यामुळे आपल्या ज्या थापी वडीचं आहे ना चव एकदम छान व्हायला मदत होते. तर त्यासाठी मी पहा लसूण असा छान ठेचून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिरच्यासुद्धा मस्त अशा ठेचून घेतलेल्या आहेत. तर आता हा लसूण मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर हा मसाला आपल्याला थापी वडीची फोडणी करणार आहोत त्यामध्ये वापरायचा आहे. त्यासाठी वाटीमध्ये आपण आता याला काढून घेऊया आणि आता आपल्याला थापी वडीसाठी छान असं फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर फोडणीसाठी एका कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे एवढं तेल घ्यायचं आहे. आता आपल्याला तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आपण यामध्ये आता पुढची फोडणी करूया. तर पहिल्यांदा आपण मोहरी तडतडू द्यायची आणि मोहरी तडतडली की यामध्ये 1 चमचाभर आपण जिरं घालायचं आहे. आता जिरेसुद्धा फुललेत की आपण यामध्ये हिंग घालूया. तर आपण अर्धा चमचा एवढा हिंग घालायचा. त्यानंतर आपण आता यामध्ये एक कढीपत्त्याचं पान घालूया. कढीपत्त्याचं पान घातलं की थोडंसं आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे कढीपत्त्याचं पान आपण घातलं की थोडं आपण थांबायचं आणि त्यानंतर मसाला घालायचा. तो आपण वाटून ठेवला होता मसाला, तो आपण लगेचच यामध्ये घालायचा आणि फोडणी मिक्स करून घ्यायची. आता आपल्या वडीला छान रंग येण्यासाठी आपण अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे. हळदसुद्धा आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर आता आपण यामध्ये 1 कप एवढं पाणी घालायचं आहे. तर आपण स्लरी बनवताना पाणी घातलेलं आहे, तर त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला या ठिकाणी 1.5 कप एवढं पाणी घालायचं आहे. आपण पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर यामध्ये पिठाचं प्रमाण वाढवण्याची शक्यता होते. त्यासाठी आपण काय करायचं, यामध्ये फक्त 1.5 कप एवढंच पाणी घातलेलं आहे आणि आता ही फोडणी आहे त्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर उकळी येत आहे तोपर्यंतच आपण यामध्ये आता पाऊण चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. आता फोडणी परत आपण चमच्याने हलवून घेऊया आणि मीठसुद्धा मिक्स करून घेऊया आणि या पद्धतीने पहा आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर पहा फोडणीला आपली छान उकळी आलेली आहे. जी आता स्लरी आपण बनवून ठेवली होती ती आपण जे आता बेसन पिठाची स्लरी यामध्ये घालायची आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा पातळ बेसन यामध्ये घालतो तेव्हा गाठी होण्याची शक्यता कमी असते. तर त्यासाठीच आपण ही ट्रिक वापरत आहोत. तर पहा आपली बेसनाची स्लरी एकदा हलवून घ्यायची आणि एका बाजूने आपण ही स्लरी ओतत असतानाच एका चमच्याने ढवळत राहायचं, म्हणजे गाठी होत नाहीत आणि आपल्या गरम पाण्यामध्ये हे बेसन पटकन घट्ट होतं, त्यामुळे चमच्याने लगेचच हलवून घ्यायचं. तर पहा आपली एकसुद्धा गाठ झालेली नाही आहे आणि अशा प्रकारे स्मूद असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे पिठलं घट्ट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याची वडी थापायची आहे. तर त्यासाठी आपण लागेल एवढं बेसन आता वरून घालणार आहोत. तर 1 कप बेसन आपण ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे. ते बेसन आता आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. तर या पिठल्यामध्ये आपण जेव्हा बेसन मिक्स करतो तेव्हा 2-2 चमचे करूनच बेसन मिक्स करायचं. एकदम पण बेसन ओतायचं नाही, नाहीतर गाठी होण्याची शक्यता असते. तर पहिले 2 चमचे बेसन मिक्स करून झाले की पुढचं 2 चमचे बेसन आपण यामध्ये घातलेलं आहे. आता हे सुद्धा मिक्स करून घेऊया. तर या पिठल्याला छान असा आपला थिकनेस यायला हवा, म्हणजे आपल्याला वडी छान थापता येते. त्यासाठी आपण अशा प्रकारे पहा वरून कोरडं बेसन यामध्ये मिक्स करत आहोत. तर या पद्धतीने पहा संपूर्ण बेसन मिक्स झाल्यानंतरसुद्धा आपल्याला यामध्ये थोडासा कोरडेपणा वाटत आहे. तर उरलं जे कपामध्ये बेसन आहे ते सगळं घालूया. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टोटली 2 कप एवढं बेसन पीठ लागलेलं आहे आणि आपण सुरुवातीला 1 कप एवढं पाणी वापरलं होतं बेसनाची स्लरी तयार करायला आणि यानंतर फोडणीसाठी 1.5 कप पाणी, म्हणजे टोटली आपण 2.5 कप पाण्यामध्ये आणि 2 कप बेसनामध्ये हे जे थापी वडीचं बॅटर आहे ते परफेक्ट असं आपण बनवून घेतलेलं आहे. तर हे पाण्याचं तुम्हाला परफेक्ट प्रमाण यासाठीच सांगत आहे की ज्यामुळे तुम्ही जेव्हा वडी बनवणार तेव्हा तुमचं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अजिबात बिघडणार नाही आणि ही वडी बनवायला तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागणार नाही आणि ही ट्रिक तुम्ही वापरली तर वडीमध्ये अजिबात गाठी होणार नाहीत आणि तुम्हाला हे जे थापी वडीचं पिठलं आहे ते झटकीपट असं बनवता येईल. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि आपण याला 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घेणार आहोत. तर पहा पहिली वाफ झाल्यानंतर आपण आता एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे छान तळातून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, म्हणजे पिठलं सगळ्या बाजूने छान शिजलं जातं आणि आपली वडी अजिबात कच्ची वाटत नाही, ती छान अशी शिजली जाते.
तर हे वडीचं पीठ आपल्याला 2 वेळा वाफ काढून घ्यायचं आहे, म्हणजे 2 वेळा वाफ काढलं की हे आणखी छान प्रकारे शिजलं जातं. तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि परत एक याला वाफ काढूया. आता जोपर्यंत आपली वाफ निघत आहे तोपर्यंत आपण एका ताटाला छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यावरतीच आपल्याला पूर्णपणे वडी थापून घ्यायची आहे. तर तुम्ही पोळपाटावर किंवा चॉपिंग बोर्डवर सुद्धा वडी थापून घेऊ शकता, पण मी या प्रकारे मोठ्या थाळावरती आता वडी थापून घेत आहे, कारण आपली वडी ही जास्त प्रमाणात होणार आहे, त्यामुळे मी मोठ्या ताटावरती याला थापून घेत आहे. तर या पद्धतीने पहा तेल लावून झालेलं आहे आणि आता आपण जे शिजलेलं पीठ आहे ते या थाळ्यामध्ये काढून घेऊया. तर या पद्धतीने पहा कढईतलं सगळं पीठ मी या थाळ्यावरती आता काढून घेत आहे. तर ही प्रोसिजर जरा पटपट करायची, कारण आपल्याला गरम पीठ असतानाच हे थापून घ्यायचं आहे. तर हे पिठलं थंड होण्याआधीच आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहा आता आपण संपूर्ण जे मिश्रण आहे ते थाळ्यावर काढून घेतलं आहे. आता यावर आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तर ज्या लाटण्याने आपण वडी लाटून घेणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेलाचा हातसुद्धा आपण अशा प्रकारे या शिजलेल्या पिठाला लावून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे पहा हाताने पूर्णपणे आपण ही वडी अशी पसरवून घ्यायची आहे. तर थाळ्यावर अशी पटापट आपण लाटण्याने ही वडी पसरवून घेऊ शकतो. तर ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवलेला आहे त्या पद्धतीने अगदी पीठ एकदम गरम असतानाच आपल्याला ही वडी पूर्ण करून घ्यायची आहे, म्हणजेच हे पीठ आपल्याला पूर्णपणे ताटावरती पसरवून घ्यायचं आहे. तर ही वडी बनवताना शक्यतो पेल्याने किंवा एखाद्या वाटीने थापली जाते, म्हणून याला थापीव वडी म्हणतात. पण या ठिकाणी मी लाटण्याने अगदी झटकीपट हे पसरवून घेत आहे, त्यामुळे आपल्याला वेळ खूप लागत नाही वडी थापण्यासाठी. कारण पीठ थंड झालं तर परत आपण याला शेप देऊ शकणार नाही, त्यासाठी आपलं हे शिजलेलं पीठ गरम असतानाच ही प्रोसिजर पटापट करायची आहे. तर या पद्धतीने पहा संपूर्ण हे डाळीचं पीठ मी पूर्ण ताटावरती पसरवून घेतलेलं आहे, तेही एकसारख्या जाडीवर. आता कडेचं जे एक्सेसिव्ह पीठ आहे किंवा जास्तीचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं. परत आपण याची वडी थापू शकतो किंवा आपण याचे तुकडे करूनसुद्धा आपल्या रश्श्यामध्ये घालू शकतो. तर यासोबत एक रस्सा बनवला जातो थापी वडीसोबत, तो सुद्धा चवीला खूप अप्रतिम लागतो. तर आता पहा या ठिकाणी थापी वडी आपण बनवली तर आहे. याला सजवण्यासाठी वरून आपण थोडंसं सुकं खोबरं घालायचं आहे आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि ही सुद्धा आपल्या वडीमध्ये बसावी यासाठी आपण वरून लाटण्याने याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहा छान लाटण्याने दाबून घेतलं की हे खोबरं आणि कोथिंबीर वडीवरती अशी छान बसली जाते आणि आपली वडी दिसायला खूप सुंदर होते. तर या पद्धतीने पहा आपली थापी वडी आता थापून झालेली आहे. तर आपण याला आता कट करून घेणार आहोत. त्यासाठी एका सुरीनं छान अशा उभ्या रेषा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण आता याला कापणीचा आकार देणार आहोत. तर कापणीच्या आकारामध्ये संपूर्ण वड्या आपण कापून घ्यायच्या. तर या पद्धतीने कडेला थोडंसं सोडायचं पीठ आणि मधल्या भागांच्या छान अशा अखंड वड्या आपण काढून घेणार आहोत. तर या पद्धतीने पहा आपल्या थापी वड्या कापून झालेल्या आहेत आणि आता आपण उचलून पाहूया. पहा आपलं पीठ जे आहे बेसन पीठ थंड झाल्यानंतर वडी पूर्णपणे अखंड अशी निघून येते. तर या पद्धतीने पहा आपली थापी वडी थापून झालेली आहे आणि कट करून झालेली आहे. तर या वड्या थोड्या थंड झाल्या की आपण एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये अशा प्रकारे सोडवून घ्यायच्या आणि काढून ठेवायच्या आणि डब्यामध्ये पॅक ठेवल्या तर ह्या छान अशा ओलसर राहतात, सुकल्या जात नाही. त्यासाठी एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या अशा थाळ्यामध्ये काढून आपण याला झाकून ठेवायचं आहे. तर या प्रमाणामध्ये पहा भरपूर अशा आपल्या थापी वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपलं नैवेद्याचं ताट तयार करण्यासाठी पुढची तयारी करूया. तर आपल्याला वरण भात बनवायचा आहे. त्यासाठी मी कुकरला डाळ आणि भात लावून घेतलं होतं. त्याच्यातली डाळ पहा छान शिजलेली आहे. यामध्ये पाववाटी मूग डाळ आणि पाववाटी तूर डाळ असं मिक्स करून मी हे डाळ शिजवून घेतलेली आहे. आता याचं आपल्याला साधं वरण बनवायचं आहे. तर पहिल्यांदा ही डाळ आपण छान अशी घोटून घेऊया, म्हणजे ही एकसारखी होते. आणि ज्यावेळी आपण वरण बनवतो तेव्हा डाळ एका बाजूला आणि पाणी एका बाजूला अजिबात होत नाही, त्यासाठी याप्रमाणे डाळ घोटून घ्यायची. तर आता आपण एका पातेल्यामध्ये ही डाळ काढून घेऊया. तर ज्या पातेल्यामध्ये मी वरण बनवणार आहे त्यामध्येच डाळ काढून घेतलेली आहे. आता आपण ह्या कुकरच्या भांड्यामध्ये अर्धा पेला पाणी घातलेलं आहे. ते सुद्धा पाणी आपण यामध्ये घालायचं, म्हणजे वरण थोडंसं पातळसर होतं, जास्त दाटसर होत नाही. अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हिंगसुद्धा घालायचा आहे.
आता हिंग आणि हळद आपण चमच्याने पहिल्यांदा ढवळून घेऊया. आणि आता आपण यामध्ये चवीसाठी मीठ आणि साखर घालणार आहोत. हे आपण साधं गोडं वरण करत आहोत, त्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा एवढी साखरसुद्धा घातलेली आहे. आता साखर आणि मीठ ढवळून घेऊया आणि आपण या वरणाला छान उकळी काढून घ्यायची आहे. 2-3 मिनटासाठी हे वरण व्यवस्थित असं उकळत ठेवायचं. जेवढं छान उकळलं जातं तेवढाच याला रंगही सुंदर येतो आणि टेस्टही सुंदर येते. तर आता आपण 2-3 मिनटं याला उकळल्यानंतर पहा किती छान असा रंग आलेला आहे आणि टेक्स्चर पण. तर आपलं हे वरणसुद्धा तयार झालेलं आहे. तर आता आपण भाकरी बनवणार आहोत. तर आपल्याला ज्वारीची भाकरी बनवायची आहे. त्यासाठी पहा मी एका मोठ्या थाळ्यामध्ये पीठ चाळून घेत आहे. भाकरी बनवताना नेहमी पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे पीठ एकसारखं असं आपल्याला मिळतं. आणि त्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला मध्यम आकाराची भाकरी बनवायची आहे. त्यासाठी या मोठ्या गोळ्यातला थोडासा भाग आपण घेऊया आणि त्यानंतर हा सुद्धा छान आपण थाळ्यामध्ये मळून घ्यायचा आहे. आणि आता आपण थोडंसं पाणी लावून याला सॉफ्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याची पिठावरती भाकरी थापणार आहोत. तर पहा या पद्धतीने छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. थाळीमध्ये थोडंसं आपण पीठ घेणार आहोत आणि चाळणीने चाळून घ्यायचं आणि यावरती आता आपण भाकरी थापून घ्यायची आहे. तर गोळा अशा प्रकारे पातळ असा करत न्यायचा आणि सर्व बाजूने एकसारख्या जाडीवर येईल अशा पद्धतीने आपण भाकरी थापून घ्यायची आहे. तर तुम्हाला जशा भाकऱ्या आवडतात तशा तुम्ही करू शकता. अगदी पातळ किंवा थोडीशी जाडसर किंवा थोड्या मोठ्या आकाराच्या सुद्धा भाकरी काही ठिकाणी केल्या जातात, तर तशासुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता. तर या पद्धतीने पहा पिठावर आपली भाकरी छान थापून झालेली आहे. आता आपल्याला भाकरी भाजण्यासाठी पहिल्यांदा तवा गरम करून घ्यायचा आहे. छान गरम तवा झाला की आपल्याला गॅस हा एकदम बारीक करायचा आणि त्यानंतरच आपण आता या तव्यामध्ये भाकरी घालणार आहोत. तर या पद्धतीने पहा तव्यामध्ये भाकरी मी टाकलेली आहे आणि यावर आता आपण पाणी सोडून घेऊया. तर या पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला भाकरी भाजता येते दोन्ही बाजूनी आणि दुसऱ्या बाजूला याला छान असं पूड सुटतात. तर त्यासाठी आपल्याला या भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला पाणी लावल्यानंतर एक अर्धा मिनिट थांबायचं आहे आणि वरचं पाणी सुकल्यानंतरच आपण भाकरी उलटवून घ्यायची आहे. तर सर्व कडा सोडवून घ्यायच्या आणि त्यानंतर भाकरी उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने आपण याला छान असं खरपूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी आपल्याला 2 मिनिटाचा अवधी लागू शकतो. तर तेवढ्या वेळ आपण भाकरीला अजिबात हात लावायचा नाही, म्हणजे कुठल्याही बाजूने भाकरी तुटत नाही आणि आपल्याला ही भाकरी दुसऱ्या बाजूने भाजताना छान अशी टम्म फुगली जाते. तर आता पहा 2 मिनटं झालीत. आपण सगळ्या बाजूने भाकरी सोडवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एकदा उचलून पाहायची की कशा प्रकारे आपली भाकरी भाजलेली आहे. तर ज्या पद्धतीने आपण पहा कडा दाबून दाबून भाजून घेत आहोत त्या पद्धतीने आपण सर्व बाजूने फिरवून फिरवून अशी भाकरी भाजून घ्यायची आहे. तर पहा छान असा तांबूस रंग आपल्या भाकरीला यायला लागलेला आहे. तर संपूर्ण कडा भाजून झाल्यानंतरच आपण भाकरी ही गॅसवर परत भाजणार आहोत दुसऱ्या बाजूने. तर आता एका बाजूने भाकरी भाजली की आपण याला आता काढून घ्यायचं आहे आणि आता आपण याला गॅसवरती उलटं करून भाजणार आहोत, म्हणजेच याला छान आता फुगवून घ्यायचं आहे. त्यासाठी पहा अशा प्रकारे आपण भाकरी ही पूर्णपणे गॅसवरती ठेवून द्यायची आहे आणि पहा छान अशी भाकरी आपली फुलली जाते, फुगून येते आणि सर्व बाजूनी छान अशी भाजली जाते. तर आपली भाकरी तयार आहे. तर या पद्धतीने पहा खरपूस अशी आपली भाकरी भाजून झालेली आहे. आता काढून घेऊया आणि पुढच्यासुद्धा भाकरी आपण अशाच करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी 4 भाकरी केलेल्या आहेत आणि चारही भाकरी अशाच पद्धतीने छान अशा थापून आणि फुलवून घेतलेल्या आहेत. तर आपलं हे गौरीचं जेवणाचं ताट आपलं तयार झालेलं आहे. तर पहिल्या दिवशीचं आपल्या गौरीचं नैवेद्याचं ताट असतं ते भाजी भाकरीचं असतं. तर या पद्धतीने पहा आज आपण ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी केलेली आहे. त्याचसोबत गौरीसाठी तिच्या आवडीच्या अशा थापीव वड्यासुद्धा केलेल्या आहेत. तर गौरी म्हणजेच गणपतीची बहीण मानली जाते आणि माहेरवाशीण
जेव्हा माहेर येते तेव्हा पहिल्यांदा अगदी साधा सिंपल स्वयंपाक करून आपण तिला जेवू घालतो, पण दुसऱ्या दिवशी आपण छान असा पूर्णावरणाचा घाटसुद्धा घालतो आणि तिचं खूप छान असं माहेर पण साजरं करत असतो. तर माझ्या चॅनलवरती संपूर्ण असं पुरणपोळ्यांचा नैवेद्याचं ताट कसं तयार करायचं हा सुद्धा व्हिडिओ आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही सर्वजणांनी जरूर पहा आणि त्या पद्धतीने 10 लोकांसाठी संपूर्ण असं स्वयंपाकाचं प्रमाणसुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पूर्णावरणाचा संपूर्ण स्वयंपाक असा करू शकता आणि नैवेद्याचं ताट गौराईसाठी तयार करू शकता. तर पहा, या ठिकाणी माझ्या सगळ्या भाकरी करून झाल्यात. तर आपण आता नैवेद्याचं ताट भरूया. नैवेद्याचं ताट भरत असताना पहिल्यांदा भाकरी ठेवायची आहे, त्यावरती आपण भाताची मूठ ठेवायची आहे. तर भाताच्या 2 मुदी आपण अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत. आता यावर आपण जे साधं वरण बनवून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि यावरती आता आपल्याला भाजीसुद्धा घालायची आहे. तर शेपूची भाजी आपण भाकरीवरती अशा पद्धतीने पहा ठेवलेली आहे. त्यानंतर आपण आता थापी वड्या यावरती ठेवायच्या आहेत. तर मी 4 ते 5 वड्या यामध्ये व्यवस्थित अशा एकावर एक लावून ठेवलेल्या आहेत पहा. तर या पद्धतीने पहा आपलं गौरीचं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला फक्त काकडीचे काप घालायचे आहेत. हातावरती तूप सोडलेलं आहे आणि काकडीचे कापसुद्धा ठेवलेले आहेत. तर या पद्धतीने आपली संपूर्ण असं नैवेद्य तयार करून झालेला आहे आणि या पद्धतीने आपण नैवेद्य बनवला तर झटकीपट तो तयारसुद्धा होतो. तर यावेळी गौरीच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने थापीवडी आणि भाजी भाकरीचा नैवेद्य जरूर बनवून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.